नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल सर. सो वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट MCQज म्हणजे सर्वात महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी आपण पाहणार आहोत, तेही डिटेलमध्ये. ह्यामध्ये काही प्रश्न असे आहेत जे एक्झामिनेशनमध्ये सुद्धा विचारले गेले होतेच, म्हणजेच PYQसुद्धा यामध्ये असणार आहेत. ओके. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टू द एंड, म्हणजे शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामधून तुम्हाला भरपूर गोष्टींचं ज्ञान मिळणार आहे की एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असतो, एक्झामिनेशनचे क्वेश्चनचा पॅटर्न कसा असतो, राईट. आणि त्यासोबतच तुमचा हायर एज्युकेशनमधला कन्सेप्टसुद्धा क्लिअर होणार आहे. आलं लक्षात? तर अजिबात वेळ न घालवता आपण लगेचच लेक्चरला सुरू करूया. लेक्चर सुरू करण्याआधी एक महत्त्वपूर्ण सूचना मी तुम्हाला सांगू इच्छितो. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी म्हणजेच 2025 MH सेट एक्झामिनेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन तुमच्याकडून पूर्ण तयारी करून घेणार आहे. म्हणजेच पेपर 1चा फुल कोर्स या ठिकाणी अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि सर्वासाठी MCQज आणि PYQचं PDF मिळणार आहे. या पेपर 1 फुल कोर्समधून तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. तुमच्या एक्झामिनेशनसाठी तुमचं पूर्ण प्रिपरेशन यामधून होणार आहे. आणि जर तुम्ही हा कोर्स जॉइन करून प्रिपरेशन कराल, तर तुम्हाला 80+ मार्क्स पेपर 1मध्ये मिळणार म्हणजे मिळणारच. सो लगेचच या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉइन करू शकता. चला तर लेक्चरला सुरू करूया आता. ठीक आहे. एज्युकेशनलिस्ट अँड देअर सोशल स्पेशल एज्युकेशनल कॉन्ट्रीब्युशन है ना. एज्युकेशनलिस्ट जे आहेत शिक्षण तज्ज्ञ आणि त्यांचे विशेष शैक्षणिक योगदान, बरोबर, याचे जोड्या लावायचे आहेत आपल्याला, बरोबर. लुईस बॅरेल, हेलेन केलर, थॉमस एडिसन, लाल आडवाणी. हँडिकॅप्ड लर्नर्स, डीफ लर्नर्स, डम अँड डीफ लर्नर्स आणि ब्लाइंड लर्नर्स. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक जो एज्युकेशनलिस्ट आहे, शिक्षण तज्ज्ञ आहे, त्यांनी काय केलेलं आहे, एक शिक्षणामध्ये एक विशेष योगदान दिलेलं आहे. ठीक आहे. मग ते योगदान काय आहे प्रत्येक तज्ज्ञाचं, त्याची आपल्याला योग्य जोडी लावायची आहे. ठीक आहे. तसा आपल्याला करंटवरचा हा क्वेश्चन आहे, थोडासा मॉडरेट टू हार्ड लेवलचा आहे. ठीक आहे. तरी ट्राय करा सर्वांनी. ओके. सो याचा राईट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन सी. ठीक आहे. सी म्हणजे काय आहे बघा, वाय म्हणजे लुईस बॅरेल है ना, ब्लाइंड लर्नर्स. आरचं 3 आहे म्हणजे हेलन केलरचं डम अँड डीफ लर्नर्स. एलचं 2 आहे म्हणजे थॉमस एडिसनचं डीफ लर्नर्स. आणि डब्ल्यूचं 1 लुईस बॅरेलचं हँडिकॅप लर्नर्स. ठीक आहे. बघा वन बाय वन बघू आपण. लुईस बॅरेला जे आहे त्यांनी ब्लाइंड लर्नर्सचं मध्ये आपलं योगदान दिलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. लुईस बॅरेल काय करत होते, ही स्पेंट हिज स्पेअर टाइम ॲट हिज स्कूल फॉर ब्लाइंड है ना, ट्राइंग टू इम्प्रूव्ह ऑन अ नाईट रायटिंग सिस्टीम सो ब्लाइंड स्टुडंट्स कुड लर्न टू रीड अँड राईट. ते काय करायचे रात्रीच्या वेळेला है ना जी लिहिण्याची आणि वाचण्याची जी पद्धत आहे है ना, ती त्यांनी डेव्हलप केली की जेणेकरून जे ब्लाइंड स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा लिहिता आणि वाचता येईल. बरोबर. ते जास्तीत जास्त वेळ काय करायचे स्कूलमध्ये घालवायचे है ना, कशासाठी, ट्राईंग टू इम्प्रूव्ह ऑन अ नाईट रायटिंग, म्हणजे रात्रीच्या वेळेला जे लिहिणं वाचण्याचं काम आहे त्यासाठी ते काय करायचे, जास्त वेळ द्यायचे, म्हणजे ब्लाइंड स्टुडंट्सला सुद्धा त्यानुसार काय करता येईल, वेळ देता येईल. बरोबर. लुईस classmate at the Royal Institute for Blind Youth tried out his new alphabet system. They did not need anyone's help to read or write. बघा, त्याने मग काय केलं, त्याची जी पद्धत आहे ती ट्राय केली सर्व ब्लाइंड स्टुडंट्सने. आणि त्यानंतर मग काय झालं की जे स्टुडंट्स आहेत, ब्लाइंड स्टुडंट्स आहेत, त्यांना कोणाचीही गरज लागली नाही वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी. ठीक आहे. सो ब्लाइंड स्टुडंटसाठी योगदान कोणी दिलेलं आहे, तर लुईस बॅरेल यांनी दिलेलं आहे. हेलन केलरने काय केलं, डम आणि डीफ लर्नरसाठी दिलेलं आहे है ना. The story of my life. She was an American author, political activist, and lecturer. She was the first deaf blind person to earn Bachelor of Arts degree. ठीक आहे. BA त्यांनी कंप्लीट केलं, ते फर्स्ट डीफ ब्लाइंड लर्नर होते. ठीक आहे. जे की त्यांनी काय केलेलं आहे, पहिला असं लर्नर आहे, डीफ लर्नर आहे, ज्यांनी बॅचलर्सची डिग्री कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर आहे थॉमस एडिसन है ना. थॉमस एडिसन कशाच्या रिलेटेड आहे, डीफ लर्नरच्या रिलेटेड आहेत है ना. what knows he was not totally deaf. It is more accurate to say he was very hard of hearing. क्लिअर. ते पूर्णतःच डीफ होते असं म्हटलं नाही, परंतु त्याला ऐकण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता असं म्हटलेलं आहे. ही वन्स रोट, आय हॅव नॉट हर्ड अ बिग सिंग बर्ड सिंग
सिन्स आय वॉज 12 इयर्स ओल्ड. जेव्हा मी 12 वर्षाचा होतो तेव्हापासून मी जे चिमणीचं गाणं आहे ते ऐकलेलं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो डीप लर्नरचे रिलेटेड आहेत थॉमस एडिसन. लाल अडवाणी है ना, मिस्टर लाल अडवाणी हिमसेल्फ युज्युअली चॅलेंज है ना, त्यांचं जे आहे ते काय होतं, कमी होतं. बरोबर. इस्टॅब्लिश्ड अन असोसिएशन फॉर स्पेशल एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन फॉर डिसेबल्ड इन इंडिया. जे डिसेबल्ड आहेत, जे अपंग आहेत, त्यांच्यासाठी काय केलेलं आहे यांनी, रिहॅबिलिटेशन सेंटर इंडियामध्ये ओपन केलेलं आहे. असोसिएशन त्याचं ओपन केलेलं आहे. बरोबर. बिसाइड्स ही रिप्रेझेंटेड इंडिया ऑन ब्रेले प्रॉब्लेम टू युनेस्को. युनेस्कोच्या अंतर्गत सुद्धा यांनी खूप मोठे योगदान दिलेलं आहे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, रिगार्डिंग द महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994, विच वन ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स सजेस्टेड द व्हेरियस रूल्स ऑफ ऍडमिशन फॉर द सिनियर कॉलेज. महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचा ऍक्ट आहे 1994, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट आहे, तो कधी झाला असं तो सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो यू नीड टू बी प्रिपेअर्ड. ठीक आहे. कसाही प्रश्न येऊ शकतो उलटा फुलटा, आपल्याला प्रत्येक प्रश्नावरती जोर द्यायचा आहे. ठीक आहे. तर 1994चा महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट जो आहे त्यामध्ये ऍडमिशनसाठी एक आर्टिकल दिलेला आहे. तो आर्टिकल कुठला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आर्टिकल 65, आर्टिकल 66, 67 की 68. ठीक आहे. सम ऑफ द आर्टिकल्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत. काही आर्टिकल्स त्यामधले मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. जेणेकरून जर फक्त ॲडमिशनचंच नाही तर आणखीन कुठले आर्टिकल्स आहेत, कुठल्या नंबरचा कुठला अर्थ होतो असं मी दिलेलं आहे. ठीक आहे. परंतु ॲडमिशनसाठी आहे 65. पुढे बघा, 65 ॲडमिशनसाठी आहे. 66 ॲडमिशन ट्रिब्युनलसाठी आहे. 67 ॲप्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनसाठी आहे. 68 जो आहे आर्टिकल तो राईट टू सीक रिड्रेसलसाठी आहे, है ना. त्यानंतर आहे पॉवर ऑफ ट्रिब्युनल आहे. पॉवर्स ऑफ ट्रिब्युनल टू गिव्ह प्रॉपर रिलीफ अँड डायरेक्शन आहे. 71 एक्झामिनेशनसाठी आहे. 71 सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि 72, 65, 66, त्यानंतर 71, 72. ठीक आहे. 68 सुद्धा महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि 74. दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल्स. ठीक आहे. योगा एज्युकेशन मिशन इज रिलेटेड टू. योगा एज्युकेशन मिशन एक आहे, ते कशाचे रिलेटेड आहे? मेडिकल एज्युकेशन, जनरल एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन की प्रोफेशनल एज्युकेशन. बरोबर. आपण हे आज जे आपण वर्कशॉप घेतलेला आहे त्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं. स्किल डेव्हलपमेंट, प्रोफेशनल एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन हे काय असतं. ठीक आहे. बघा, योगा एज्युकेशन मिशन जे आहे ते मेडिकल एज्युकेशनच्या रिलेटेड आहे. ओके. योगा एज्युकेशन ॲडव्होकेट्स द मिशन. योगा एज्युकेशन जे आहे त्याचं एक मिशन आहे ऑफ सेल्फ कंट्रोल अँड सेल्फ डिसिप्लिन. बरोबर. सेल्फ कंट्रोल अँड सेल्फ डिसिप्लिनचा हा त्यांचा एक मिशन आहे, विच लीड्स टू अन इनॉर्मस अमाऊंट ऑफ अवेअरनेस, स्ट्रेंथ अँड हायर लेवल ऑफ मेंटल स्टॅबिलिटी अँड पीस. बरोबर. हा त्यांचा मिशन आहे. योगा एज्युकेशनचा मिशन काय आहे, तर भरपूर अशा मोठ्या प्रमाणावरती अवेअरनेस है ना, त्यानंतर स्ट्रेंथ वाढवणं है ना, मेंटल स्टेबिलिटीचं हायर लेवल करणं. प्रत्येक सिटीजन म्हणजे मेंटल ॲबिलिटी जी आहे किंवा मेंटल हेल्थ जी आहे ती प्रॉपर करण्यासाठी ही योगा एज्युकेशन मिशन आहे. त्यानंतर पीस डिस्ट्रीब्यूट नाही, वी कॅन से स्प्रेड करणं है ना, हे एक योगा एज्युकेशन मिशनचा एक हे हेतू आहे. त्यानंतर जनरल एज्युकेशन काय आहे बघा, इट इज अन एज्युकेशन टू डेव्हलप पर्सनॅलिटी रॅदर दॅन स्पेशलिस्ट. जनरल एज्युकेशन काय असतं, एक पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठीचं एक एज्युकेशन आहे. जनरली आपण काय करतो यामध्ये एक एक अशा गोष्टी शिकतो ज्यामुळे की पर्सनॅलिटी आपली डेव्हलप होत असते. बरोबर. ज्यामध्ये की आपले फाउंडेशनचे जे गोष्टी आहेत, आपलं पाया ज्याला बेसिक गोष्टी म्हणतो आपण, ते काय करत असतात, आपले मजबूत होत असतात. बरोबर. मग इन्फॉर्मेशनला ॲनालाइज करणं, त्याला कशाप्रकारे ऑर्गनाईज करायचं आहे ना, असे स्किल्स आपल्यामध्ये डेव्हलप होत असतात जनरल एज्युकेशनमधून. त्यानंतर आहे टेक्निकल एज्युकेशन. टेक्निकल एज्युकेशनमध्ये काय असतं, सायंटिफिक मेथड अप्लाय करण्यासाठी किंवा सायंटिफिक ॲप्लिकेशन आपण काय करतो, गोष्टीमध्ये करत असतो है ना, स्टेप बाय स्टेप काय करत असतो आपण. बरोबर. आपल्याकडे टेक्निकल स्किल येत असतात. बरोबर. जसं की इंजिनिअरिंग टाईपचं बोलू शकतो आपण. त्यानंतर आहे प्रोफेशनल एज्युकेशन. प्रोफेशनल एज्युकेशनला फॉर्मल स्पेशलाइज ट्रेनिंग सुद्धा म्हटलं जातं.
ठीक आहे. ज्यामध्ये की काही कन्सेप्ट्स आपण शिकत असतो, काही टेक्निक्स आपण शिकत असतो आहे ना, आणि त्याचा आपण काय करतो, रिअल लाईफमध्ये अप्लाय करत असतो. ठीक आहे. हे झालं आपलं प्रोफेशनल एज्युकेशन. पुढे बघा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ICSSR? ठीक आहे. ICSSRचं फुल फॉर्म काय आहे असं विचारले आपल्याला. इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ स्पेस सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक सर्च अँड रिसर्च, ओके, इंडियन काँग्रेस ऑफ स्पेस अँड सायंटिफिक रिसर्च. ठीक आहे. याचा लॉंग फॉर्म सांगायचं सर्वांनी. Okay, so correct answer is option A, that is Indian Council of Social Science Research. ICSSR, इंडियन काउन्सिल सोशल सायन्स रिसर्च, ही एक नॅशनल बॉडी आहे. ठीक आहे. ओव्हरसीइंग रिसर्च इन सोशल सायन्सेस इन इंडिया, है ना. भारतामध्ये, बरोबर, सामाजिक विज्ञानामध्ये संशोधन करण्यासाठी किंवा त्या संशोधनावर देखरेख करण्यासाठी ची ही एक राष्ट्रीय संस्था आहे. कुठली? ICSSR. ठीक आहे. लक्षात ठेवायचा फुल फॉर्म, ज्याची स्थापना 1969 मध्ये न्यू दिल्ली येथे झाली होती. बघा, ICSSRचा लॉंग फॉर्म विचारला होता. आता ती केव्हा एस्टॅब्लिश झाली असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतो. तर 1969 मध्ये न्यू दिल्लीमध्ये ती एस्टॅब्लिश झाली होती. अभिजित गोज टू सिंगिंग क्लास. अभिजित काय करतोय? गाण्याच्या क्लासला जातोय. विच टाईप ऑफ एज्युकेशन इज दिस? हा कुठल्या प्रकारचं एज्युकेशन आहे? फॉर्मल एज्युकेशन आहे, इनफॉर्मल आहे, नॉन फॉर्मल आहे, की टेक्निकल एज्युकेशन आणि नॉन टेक्निकल एज्युकेशन? विचार करून उत्तर द्या. यामध्ये खूप कन्फ्युजिंग ऑप्शन्स आहेत. करेक्ट, कन्फ्युजन करणारे ऑप्शन्स आहेत यामध्ये, है ना, जसं की इनफॉर्मल आणि नॉन फॉर्मल. बरोबर. परंतु नॉन फॉर्मल असा कुठला शब्दच नाही आहे. नॉन फॉर्मल असा कुठला शब्द असतो का? नाही. तर इनफॉर्मल असा एक शब्द असतो, है ना. इनफॉर्मल इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात? अकॉर्डिंग टू UGC लिस्ट पब्लिश्ड, द स्टेट विथ द मोस्ट युनिव्हर्सिटी इज. UGCने एक रिपोर्ट काय केली होती? पब्लिश केली होती. त्या रिपोर्टमध्ये काय होतं की सर्वात जास्त युनिव्हर्सिटी कुठल्या स्टेटमध्ये आहेत ते दर्शवलं गेलं होतं. मग ती कुठली अशी स्टेट आहे, कुठला असं स्टेट आहे ज्यामध्ये की मॅक्सिमम युनिव्हर्सिटीज आहेत, है ना. आपल्या इंडियामध्ये असं कुठलं स्टेट आहे, राज्य आहे, ज्या ज्यामध्ये सर्वाधिक विद्यापीठे आहेत? ठीक आहे, सर्वात जास्त विद्यापीठे आहेत. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, दॅट इज राजस्थान. राजस्थान जे स्टेट आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त आपले युनिव्हर्सिटी जे आहेत ते इस्टॅब्लिश झालेले आहेत. ठीक आहे. बघा, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनबद्दल आपण बघूया. 28 डिसेंबर 1993 मध्ये ते लॉन्च झाली होती आणि 1956 मध्ये अंडर दी पार्लमेंट ॲक्ट ते काय झाली होती? फॉर्म झाली होती. 1953ला ती तयार झाली होती, त्याचा कॉन्सेप्ट तयार झाला होता आणि 1956ला ती इस्टॅब्लिश झाली होती असं बोलू शकतो आपण. इट वर्क्स फॉर द कोऑर्डिनेशन, डिटर्मिनेशन अँड मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड्स ऑफ टीचिंग, कंडक्टिंग द एक्झामिनेशन, परफॉर्मिंग रिसर्च इन युनिव्हर्सिटी एज्युकेशन इन इंडिया. हे सर्व कामकाज कोण बघत असतं? तर आपली UGC बघत असते. ठीक आहे. आलं लक्षात? In order to ensure effective region-wise coverage throughout the country, the UGC has decentralized its operation by setting up 6 regional centers. बघा, UGCने काय केलं होतं? UGCने ते जे सेंट्रलाइज एक त्याचं काम होतं, म्हणजे सर्व कामकाज एक्झामचं वगैरे वगैरे UGC पाहायचं. परंतु त्यानंतर UGCने काय केलं आहे? ते डिसेंट्रलाइज केलं आहे आणि त्याच्या अंडर असे 6 रिजन्स बनवलेले आहेत, जे की एक्झाम्स कंडक्ट करतील आणि UGCचं काम सांभाळतील ऑल ओव्हर द इंडिया. बघा, पुणे एक आहे, है ना, हैदराबाद आहे, कोलकाता आहे, भोपाल, गुवाहाटी आणि बँगलोर. ठीक आहे, याच ठिकाणी UGCचे सेंटर्स आहेत. बरोबर. फॉर क्रिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ MOOC कोर्सेस इन डिफरंट डिसिप्लिन्स, MHRD has notified ... is one of the 8 national coordinators. बघा,
मूकचे कोर्सेस, मूकमध्ये जे काही कोर्सेस आहेत, वेगवेगळे कोर्सेस आहेत है ना, त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटने काय केलं होतं, की असे 8 नॅशनल कोऑर्डिनेटर जे आहेत ते नेमले होते. ठीक आहे. त्यामधला एक कुठला आहे असं विचारलं आपल्याला. मुंबई विद्यापीठ आहे, UGC आहे, YCMU आहे की IIT मुंबई आहे? ओके. सो राईट आन्सर इज UGC. ठीक आहे. ऑनलाईन लर्निंग युजेस टेक्नॉलॉजी फॉर डिलिव्हरिंग द कोर्सेस. बरोबर. एज्युकेशन विथ टेक्नॉलॉजी इज कन्सिडर द मोस्ट प्रॉमिसिंग डेव्हलपमेंट इन एज्युकेशन. बघा, ऑनलाईन पद्धतीने जे शिकवण्याची पद्धत आहे आता, ती खूप डेव्हलप होत चाललेली आहे आणि खूप प्रॉमिसिंग असं डेव्हलपमेंट त्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यामध्ये मूक जे आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, मूकचं लक्षात ठेवा फुल फॉर्म है ना. यामध्ये ग्लोबली फ्री व्हिडिओ बेस्ड इन्स्ट्रक्शनल कंटेंट आहेत, व्हिडिओज आहेत, प्रॉब्लेम सेट्स आहेत. सर्व एज्युकेशनल फॅसिलिटीज मूकवरती ऑनलाईन पद्धतीने दिले जातात. ठीक आहे. सो त्यामध्ये 8 असे कोऑर्डिनेटर्स होते. त्यामध्ये UGC एक कोऑर्डिनेटर ॲड केला गेला होता. सॉरी, UGC एक कोऑर्डिनेटर आहे. ठीक आहे. मोस्ट ऑफ द स्टेट युनिव्हर्सिटीज आर डॉट 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 इन नेचर. हां, बहुतांश असे राज्य विद्यापीठे जे आहेत ते डॉट 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 आहेत नैसर्गिकरित्या. ठीक आहे. ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटीज आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, सेल्फ फायनान्सिंग आहेत की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत इंडियामध्ये. ठीक आहे. इंडियामध्ये विचारलं आपल्याला. ओके. सो राईट आन्सर इज ऑप्शन ए, दॅट इज ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटीज आहेत. ठीक आहे. बघा, ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी जे आहेत त्यांना जनरली त्यांचा सेंट्रल कॅम्पस असतो ऑन विच आर लोकेटेड डिपार्टमेंट्स और स्कूल्स और इन्स्टिट्यूशन्स दॅट इम्पार्ट पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर्स लोकेटेड आउटसाइड द कॅम्पस इन डिफरंट डिस्ट्रिक्ट्स. बघा, ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी जे असतात ते युनिव्हर्सिटीच्या अंडर कॉलेजेस असतात, स्कूल्स असतात वगैरे वगैरे, जे की एका पर्टिक्युलर एरियामध्ये ते स्थितीत असतात. बरोबर. ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटीज मे ऑल्सो हॅव युनिव्हर्सिटी कॉलेजेस विदिन द कॅम्पस. बरोबर. युनिव्हर्सिटी ज्या ठिकाणी स्थितीत आहे त्याच ठिकाणी कॅम्पसमध्ये, त्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येच काही युनिव्हर्सिटी कॉलेजेससुद्धा असतात. ठीक आहे. ॲज वेल ॲज कन्स्टिट्युएंट कॉलेजेस आउटसाइड द कॅम्पस. दीज युनिव्हर्सिटीज हॅव व्हेरिएबल नंबर ऑफ कॉलेजेस ॲफिलिएटेड विथ देम. इट इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ युनिव्हर्सिटी सीन इन इंडिया. भारतामध्ये हे कॉमन आहे. ठीक आहे. जसं की आपली मुंबई युनिव्हर्सिटी आहे. मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत भरपूर कॉलेजेस येतात. करेक्ट. त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटी आहे. भरपूर कॉलेजेस पुणे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत ॲफिलिएट होत असतात. करेक्ट. अशा प्रकारे. सो याला म्हटलं जातं ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटीज. ठीक आहे. ज्यांच्या अंडर भरपूर कॉलेजेस जे आहेत ते रजिस्टर्ड होत असतात. विच ऑर्गनायझेशन अरेंजेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स फॉर प्रिन्सिपल्स. है ना. असे कोणते ऑर्गनायझेशन आहे जे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स जे आहेत प्रिन्सिपलसाठी हां, ठीक आहे, काय करत असतात, ऑर्गनाईज करत असतात. HRD मिनिस्ट्री, UGC, NUE, EPA, NCT. ओके. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, दॅट इज NUEPA. ठीक आहे. NIEPA, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. NIEPA यालाच NUEPA असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, त्यालाच नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. NIEPA deemed to be university established by the Ministry of Human Resource Development, Government of India. बरोबर. MHRDच्या अंतर्गत ही इस्टॅब्लिश झाली होती NIEPA. इट्स विजन इज टू इव्हॉल्व अ ह्युमन लर्निंग सोसायटी थ्रू द ॲडव्हान्समेंट ऑफ नॉलेज. बरोबर. जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे ना, त्याची प्रगती करण्यासाठी, त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी है ना, हे जे NIEPA जे आहे, बरोबर,
इन्स्टिट्यूट जे आहे हे इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. ठीक आहे. याचं ध्येय होतं, याचा एक हेतू होता, एम होता, की मानवीय प्रगतीद्वारे आहे ना, ज्ञानाच्या प्रगतीद्वारे मानवीय शिक्षण आहे ना देणारा समाज विकसित करणे हे त्याचं ध्येय होतं. पुढे बघा, टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन वॉज गिवन इन. टेक्निकल आणि सायंटिफिक पद्धतीचं एज्युकेशन हे कशामध्ये दिलं जायचं? वैदिक सिस्टीममध्ये, प्री वैदिक सिस्टीममध्ये, बुद्धिस्ट सिस्टीममध्ये की इस्लामिक सिस्टीममध्ये? आजच आपण शिकलो होतो वर्कशॉपमध्ये, है ना? ओके. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. ठीक आहे. बुद्धिस्ट सिस्टीम ऑफ एज्युकेशनमध्ये. वैदिक कल्चरमध्ये काय होतं? फिलॉसॉफी ऑफ लाईफ है ना, फिलॉसॉफी ऑफ लाईफ त्यासोबतच कल्चर ऑफ इंडिया. ठीक आहे. हे सर्व गोष्टी शिकवल्या जायच्या. बुद्धिस्ट सिस्टीममध्ये टेक्निकल आणि सायंटिफिक एज्युकेशन. बरोबर. द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948 बरोबर रिकमेंडेड दॅट देअर शुड बी मिनिमम डॉट 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 वर्किंग डेज एक्सक्लुडिंग एक्झामिनेशन डेज इन युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस. बघा, युनिव्हर्सिटी जे आहे, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन है ना, जे आहे त्यांनी रिकमेंड केलं होतं की एक्झामिनेशनचे डेज वगळून, एक्झामचे दिवस वगळून है ना, वर्किंग डेज जे आहेत कॉलेजेसमध्ये, बरोबर, युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमध्ये, ते इतके इतके असले पाहिजे. म्हणजे किती असले पाहिजे? 180, 200, 220, 240. ओके. सो राईट आन्सर इज ऑप्शन ए, 180. करेक्ट. व्हेरी गुड. 180 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. हां. द वर्किंग डेज इन द कॉलेजेस शुड बी 180 डेज एक्सक्लुडिंग एक्झामिनेशन डेज, है ना, असं रिकमेंड केलं होतं. त्यानंतर अ मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स फॉर टीचिंग युनिव्हर्सिटी अँड ॲफिलिएटेड कॉलेज शुड बी फिक्स्ड ॲट 3002 अँड 500 रिस्पेक्टिव्हली. बरोबर. त्यासोबतच कमिशन स्ट्रेस्ड द इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च ॲट द हायर लेवल ऑफ युनिव्हर्सिटी एज्युकेशन. बरोबर. रिसर्चसुद्धा प्रत्येक टीचरने, प्रत्येक वी कॅन से स्टाफने है ना कॉलेजमध्ये केलं पाहिजे, असं युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनने रिकमेंड केलं होतं. द मेन रोल ऑफ UGC इन हायर एज्युकेशन इज टू. आता UGCचा सर्वात महत्त्वाचा रोल काय आहे, मुख्य भूमिका काय आहे, असं विचारलेलं होतं. ओपन युनिव्हर्सिटीज इन ऑल ओव्हर इंडिया, है ना, सर्व भारतामध्ये विद्यापीठ ओपन करणं, है ना, मुक्त विद्यापीठ नाही आहे, फक्त विद्यापीठ ओपन करणं आहे ना. ॲक्रिडेट युनिव्हर्सिटीज, मान्यता देणं युनिव्हर्सिटीजना. कंट्रोल युनिव्हर्सिटी ॲडमिनिस्ट्रेशन की प्रोव्हाइड फंड्स टू युनिव्हर्सिटीज. ओके. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. द मेन रोल ऑफ UGC इन हायर एज्युकेशन इज टू प्रोव्हाइड फंड्स टू युनिव्हर्सिटीज. ठीक आहे. वेरीज असेल. हां. UGC was established in 1953 and in 1956 by the Act of Parliament. ठीक है, and made into statutory organization with the UGC Act in 1956. Okay, UGC is responsible for coordinating, determining and maintaining standards of higher education. बरोबर. त्यासोबतच बघा, फंड प्रोव्हाइड करण्यासोबतच UGCचं काय काम आहे? कोऑर्डिनेट करणं, है ना, निर्धारित करणं, राखण करणं जबाबदारी आहे. ठीक आहे. या सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज आहे आपल्या UGCच्या. टू रिसीव्ह द डिग्री वसू, है ना, वसू नावाची डिग्री आहे. ठीक आहे, वसू नावाची डिग्री आहे. ती
घेण्यासाठी है ना, ती प्राप्त करण्यासाठी लर्नर वॉज एक्सपेक्टेड टू लर्न मिनिमम डॉट डॉट इयर्स इन गुरुकुल. गुरुकुलमध्ये मिनिमम किती वर्ष तुम्हाला शिकावं लागायचं, त्यासाठी तुम्हाला वसू नावाची पदवी मिळायची, असा विचारलेला प्रश्न आहे. UGC, ओके, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, जी फॉर ग्रँट. ओके, सो 12 वर्ष गुरुकुलमध्ये कमीत कमी शिकावं लागायचं, तेव्हाच कुठे वसू या नावाची पदवी मिळाली जायची. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नीरी. लक्षात ठेवा, नीरीचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. ठीक आहे, आता विचारलेलं आहे की नीरी कुठे एस्टॅब्लिश झाली होती, है ना. पुढे विचारलं जाईल नीरीचा फुल फॉर्म काय आहे, है ना. नॅशनल एज्युकेशनल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. यांचा काहीही आपल्याला अंदाजा नाही आहे पेपर कसा येईल काय नाही, परंतु प्रत्येक एक छोटी छोटी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. नीरीचा फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचा, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. करेक्ट, आलं लक्षात. नागपूर, कलकत्ता, पंजीम, चेन्नई. नागपूर इज द करेक्ट आन्सर. Supreme Court was directed in judgment given in 1991 to make the subject dot 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 compulsory in the college curriculum. ठीक आहे. सुप्रीम कोर्टने असं आदेश दिला होता, निर्देश दिला होता की 1991 मध्ये, की जो विषय आहे है ना, कुठला विषय कंपल्सरी केला पाहिजे कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये. वुमेन स्टडी, एन्व्हायरमेंटल स्टडी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी की व्हॅल्यू एज्युकेशन. ओके, सो करेक्ट आंसर इज ऑप्शन बी, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. ठीक है. Nomenclature of Education Department of India has been changed to Human Resource Development in the year dot dot dot. ठीक है. Nomenclature of Education Department of India है ना, has been changed to Human Resource Development in the year dot dot dot. ठीक है. 75, 1975, 1986, 1995 की 2005. सो करेक्ट आन्सर इज 1985 आणि तो ऑप्शन यामध्ये नाही आहे. ठीक आहे. सो त्यामुळे ह्याचा जो आन्सर कीमध्ये जो आन्सर होता है ना, त्यासाठी सर्वांना याचे मार्क्स दिले गेले होते, कारण हा प्रश्न चुकला होता, ऑप्शन चुकले होते त्यामुळे. करेक्ट. सो करेक्ट याचं जे आन्सर आहे ते आहे 1985. ठीक आहे. 26 सप्टेंबर 1985. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन है ना वॉज रिनेम्ड द मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट बाय फॉर्मर प्राईम मिनिस्टर राजीव गांधी अँड PV नरसिम्हन राव was appointed minister. ठीक है. With the public announcement of the newly drafted National Education Policy 2020 on 29 July 2020 by the Narendra Modi government, the Ministry of Human Resource Development was renamed back to Ministry of Education. ठीक आहे. एज्युकेशन पॉलिसी जी आली होती 2020ची, जेव्हा इस्टॅब्लिश झाली होती, नवीन ड्राफ्ट तयार झाला होता कधी, 29 जुलै 2020ला. लक्षात ठेवा. त्याच वेळेला मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जी आहे MHRD है ना, याचं रिनेम झालं होतं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. ओके. विच ऑफ द फॉलोइंग युनिव्हर्सिटीज वॉज द सेंटर ऑफ मिलिटरी एज्युकेशन ड्युरिंग द वेदिक पिरियड. वेदिक पिरियडमध्ये काय झालं होतं, अशी कुठली एज्युकेशन इन्स्टिट्यूशन होती किंवा युनिव्हर्सिटी होती जे की मिलिटरी एज्युकेशन प्रोव्हाइड करायची. तक्षशिला, नालंदा, घनशिला, कुंदिनपुरम. आपण डिस्कस केलं होतं की त्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये आर्मी रिलेटेड सुद्धा एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जायचं है ना. सो ऑप्शन ए, तक्षशिला इज द करेक्ट आन्सर.
Minimum period of PhD should be of 2 years and there should be viva voce है ना examination for PhD degree. This recommendation was made by. ठीक आहे. PhD मध्ये काय असलं पाहिजे, कमीत कमी 2 वर्षाचं PhD असली पाहिजे है ना, आणि त्यामध्ये वायवा वोस असला पाहिजे एक्झामिनेशनसाठी है ना. तर हे कोणी रिकमेंड केलं होतं, कुठल्या कमिशनने? इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन, सॅडलर कमिशन, राधाकृष्णन कमिशन की कोठारी कमिशन? Okay, so Radhakrishnan Commission is the correct answer. Teacher education is professional education, vocational education, technical education or skill education. ठीक आहे. कुठल्या प्रकारचं एज्युकेशन आहे? जर टीचर तुम्ही झालात तर ते कुठल्या प्रकारचं एज्युकेशन होतं? ओके, दिस इज प्रोफेशनल एज्युकेशन. ठीक आहे. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन इज नॉट फंडिंग फॉर रिसर्च ॲक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन? असं कुठलं इन्स्टिट्यूशन आहे जे की रिसर्च ॲक्टिव्हिटीजसाठी हायर एज्युकेशनमध्ये फंडिंग करत नाही? ओके, सो करेक्ट आन्सर इज NCTE. बरोबर. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, हे लक्षात ठेवा. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, NCERTचं लक्षात ठेवा है ना. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. ठीक आहे, NCERTचं हे लक्षात ठेवा तुम्ही. फुल फॉर्म्स खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.